जय श्रीराम. गेले 17 मे पासून 15 जून पर्यंत अधिक मास आहे आणि आपल्या सगळ्या लोकांना माहिती आहेच. या अधिक मासामध्ये बरेचसे लोक हे भगवान श्री विष्णूच्या नामाचा जाप करतात. कोणी भगवद्गीता वाचतात, कोणी भागवत सप्ताह करतात, कोणी उपवास करतात, कोणी दानधर्म करतात. अशा बऱ्याचशा गोष्टी करतात आणि त्या सगळ्यांमध्ये नामस्मरण हा सगळ्यात सोपा आणि सुलभ उपाय आहे. या अधिक मासालाच पुरुषोत्तम मास किंवा मलमास किंवा धोंडामास देखील म्हणतात. पुरुषोत्तम हे भगवान श्री विष्णूंचंच नाम आहे आणि या मलमासाला मलमासाचं कारण हेच आहे, की या महिन्यामध्ये सूर्य कोणत्या राशीतून प्रवेश करत नाही. एका राशीतून दुसऱ्या राशीत आणि धोंडा मास याला का म्हणतात तर या महिन्यामध्ये जावयांना आपल्या स्वतःच्या मुलीबरोबर बोलवून त्या आपल्या मुलीला आणि जावयाला अन्नदान करतात किंवा त्यांना जेवायला गोडधोड करून देतात आणि याच वेळेला त्यांची पूजा करून त्यांना काही दान पण देतात. आता हे काय द्यायचं हे तुमची इच्छा आहे. लोकं ज्यांना दान करता येत नसेल अशा कोणत्याही प्रकारे त्यांनी थोडंसं अन्नदान द्यावं. जे गरजू लोक आहेत ते. वस्त्रदान किंवा ज्ञानदान किंवा काही औषधांचं दान गरजू लोकांना, काही फळांचं दान, काही लहान मुलांच्या शाळांच्या फी अशा तुम्ही कोणत्या परिस्थितीत कोणत्या प्रकारचं तुम्ही दान करू शकता. काही लोकं या पूर्ण महिन्यामध्ये 1 महिना संपूर्ण उपवास करतात. म्हणजे पूर्ण दिवस नाही तर अर्ध्या दिवसाचा उपवास असतो. काही लोकं 15 दिवसातून एकदा उपवास करतात. काही लोकं आठवड्यातून एकदा उपवास करतात. जर तुम्हाला जमत असेल तर आठवड्यातून 1 दिवस जर उपवास करा आणि उपवास म्हणजे 12 तासाचा उपवास म्हणजे सकाळी 7 पासून संध्याकाळी 7 पर्यंतच आपण जे काय असेल भोजन ग्रहण करणे आणि संध्याकाळी 7 पासून दुसऱ्या दिवशी सकाळी 7 पर्यंत काही न खाणे. आणि याच वेळेला आपण नेहमी मनामध्ये सात्विक विचार आणावेत आणि त्याच्याकरताच हे भगवद् भगवद्गीतेचं वाचन किंवा श्रवण किंवा भागवत सप्ताहाचं आपण वाचन करावं किंवा भागवत वाचावं किंवा श्रवण तरी करावं आणि काहीच नसेल जमत, तर श्रीकृष्णाच्या, श्रीरामाच्या किंवा श्री विष्णूच्या नामाचा जाप तरी करावा. जो सगळ्यात सुलभ, सोपा उपाय आहे. त्याच्यामुळे कोणत्या प्रकारचे पैसे किंवा कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही. आता भगवद्गीतेचं जर तुम्हाला आठवत असेल, तर मागच्या वेळेला आपण भगवद्गीतेचा 15वा अध्यायचा अशाच प्रकारे संक्षिप्त सारांश घेतला होता आणि आज आपण भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायाचा सारांश बघणार आहोत. भगवान श्रीकृष्णांनी ही जी भगवद्गीता सांगितली अर्जुनाला महाभारताच्या युद्धाच्या अगोदर किंवा त्यावेळेला, तर ह्या भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत. ते साधारण 3 भागांमध्ये विभागलेले आहेत. जे कर्मयोग जे 1 ते 6 आहे. नंतर भक्तियोग 7 ते 12 अध्याय आहेत आणि 13व्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत त्याला ज्ञानयोग म्हणतात. असा हा 18 अध्यायांचा ही जी भगवद्गीता आहे 700 श्लोकांनी मिळून बनलेली आहे. तर आज आपण या 18व्या अध्यायाचा फक्त सारांश बघणार आहोत. सारांश म्हणजे याच्यामध्ये आपण जी याचं जे फलस्वरूप आहे किंवा याची जी महत्त्वाची गोष्ट आहे त्याच आपण बघणार आहोत. तर या अध्यायामध्ये ज्याला मोक्ष संन्यास योग देखील म्हणतात 18व्या अध्यायाला. त्याच्यामध्ये संन्यास म्हणजे काय सांगितलेलं आहे आणि त्याग म्हणजे काय सांगितलेलं आहे. संन्यास म्हणजे आपल्याला ज्या इच्छा असतात, त्या इच्छांच्या दबावाखाली न राहता आपण त्याच्या विपरीत काम करणं. म्हणजे इच्छेचा त्याग करून कर्म करणं. संन्यासी लोक जे असतात, प्रत्येकाला कर्म हे करावंच लागतं. कर्मबंधनातून कोणी सुटलेलं नाही. मग तो संन्यास असून दे, नाहीतर कोणी असून दे. तर अशा प्रकारचे
आपण कोणत्या प्रकारची इच्छा न करता जे आपण कर्म करतो, आपण संन्यासी झालेलो असतो. म्हणजे त्याच्या ओझ्यांचा आपण त्याग करतो. आणि ॲक्चुअली त्याग म्हणजे काय? तर जे त्या कर्मातून आपल्याला जे फळ मिळणार असतं, त्या फळाच्या मोहातून मुक्त होणे म्हणजेच खरा त्याग असतो. प्रत्येक मनुष्य हा कर्ता, जो कर्म करतो तोच कर्ता असतो. म्हणजे कर्ता, कर्म आणि ह्यासाठी लागणारं ज्ञान, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी संबंधित असतात जातात. म्हणून परंतु या सगळ्या गोष्टी वेळेप्रमाणे हे नेहमी बदलत असतात. आपले गुणधर्म हे नेहमी बदलत असतात. म्हणजे कर्ता देखील बदलत असतो, त्याचे कर्म देखील बदलतात आणि त्याचं ज्ञान पण काळ्या वेळेनुसार बदललेलं असतं. पण भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, की तुम्ही जे कर्म कराल, म्हणजे त्यात तुम्ही यज्ञ, ध्यान, तप हे जे काही कराल, ते निस्वार्थी भावनेने करा. म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा स्वार्थ ठेवू नका, निस्वार्थी भावनेने करा. आणि प्रत्येक मनुष्य हा या 3 गुणांनी युक्त असतो. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. सत्वगुण म्हणजे जे शांततेने, आनंदाने, चांगल्या विचारांनी केलेले असतात, ते सत्वगुण असतात. रजोगुणी जे नॉर्मली अस्थिरतेने केलेले असतात आणि तमोगुणी म्हणजे आपण नेहमी अज्ञानाने काही गोष्ट करतो. जेव्हा रागवून, चिडून जे करतो, ते तमोगुणी. आता प्रत्येक मनुष्य हा कोणी असं म्हणू शकत नाही, की हा पूर्णपणे सत्वगुणीच आहे, पूर्णपणे रजोगुणीच आहे, पूर्णपणे तमोगुणी आहे, असं नसतं. तर त्या सगळ्या गुणांचा आपल्यामध्ये समावेश झालेला असतो. म्हणजे आपण रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुणाचं कॉम्बिनेशन असतं. काही लोकांमध्ये सत्वगुण जास्त असतात, रजोगुण आणि तमोगुण कमी असतात. काही लोकांमध्ये सत्वगुण कमी असतात, रजोगुण जास्त असतात आणि तामसी गुण कमी असतात. काही लोकांमध्ये तामसी गुण हे तमोगुण हे सगळ्यात जास्त असतात. सत्वगुण आणि रजोगुण कमी असतात. म्हणजे प्रत्येक माणसांमध्ये हे गुण असतात, ते येतच असतात. सुख जी माणसाची असतात, ही प्रत्येक वेळेला आपले रंग बदलत असतात. काही सुख ही दीर्घकाळ असतात, उपदार असतात. म्हणजे आपण जे चांगले कर्म करतो, त्याने जे आपल्याला सुख मिळतं, ते दीर्घकाळ असतं. म्हणजे आपण जे निस्वार्थी भावनेने जे करतो. काही सुख हे क्षणिक असतात, क्षणिक गुण. म्हणजे आपल्याला त्या वेळेपर्यंतच त्याच्याविषयी आपल्याला इच्छा, आनंद मिळतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला रस राहत नाही. आणि काही हे सुख हे अंतर हरवणारे असतात. त्याच्यामध्ये आपल्याला जास्त काही मिळणारच नसतं. म्हणून अशा प्रकारचे सुखाचे 3 रंग आहेत, असं आपल्याला भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. आपलं स्वतःचं कर्तव्य नेहमी म्हणजे आपण जे जे कोणी ब्राह्मण असतो त्याचं कर्म म्हणजे त्याचं कर्तव्य म्हणजे लोकांना ज्ञान देणं. एखादा विद्यार्थी असो त्याचं कर्तव्य म्हणजे ज्ञान घेणं. एखादा समजा कोणी एखादा माणूस जेव्हा दानधर्म करणार असेल, तर त्याचं दान हे त्याचं कर्म झालं. म्हणजे कोणत्याही माणसाचं कर्तव्य त्याने करायला पाहिजे. एखादा माणूस समजा एक्सरसाइज करणार असेल, तर एक्सरसाइज करणं हे त्याचं कर्तव्य आहे. म्हणजे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, आपलं जे काही कर्तव्य असतं, ते आपण करायलाच पाहिजे. बाकी दुसऱ्या कुठच्याही गोष्टीपाशी पेक्षा हे नेहमी श्रेष्ठच असतं. आणि जो आपल्या धर्माचं पालन करतो, धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असा धर्म नसून तुम्ही जे कर्म करतात, तुमची ज्यासाठी निवड झालेली आहे, त्या गोष्टी त्या वेळेप्रमाणे करणं हेच तुमचं कर्तव्य असतं. म्हणजे एखादे आई-वडील असतात, त्यांचं कर्तव्य म्हणजे मुलांचं पालन-पोषण व्यवस्थित करणं. जो मुलगा असतो, जे मुलं असतात, मुलगा किंवा मुलगी, त्यांचं कर्तव्य हे असतं, की त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये आपली कर्म करत असताना आपल्या आई-वडिलांचा व्यवस्थित काळजी घ्यावी त्यांची. आपल्या मोठ्या माणसांना नेहमी रिस्पेक्ट द्यावा. अशा प्रकारची जी कर्तव्य करायची असतात आपल्याप्रमाणे, तेच त्यांचं धर्माचं आचरण असतं. आणि भगवंताने हेच सांगितलेलं आहे, जी व्यक्ती अहंकार आणि आसक्ती सोडून परमेश्वराला म्हणजे भगवंताला जेव्हा
अर्पण करून जे आपले कर्म करते, त्यालाच मोक्ष मिळतो. म्हणजे परमेश्वराला अर्पण केलेलं कर्म जे अहंकार विरहित असतं आणि आसक्ती विरहित असतं, अशा प्रकारे जे लोकं कर्म करतात, त्यांनाच मोक्ष प्राप्त होतो आणि तेच देवाच्या जवळ जाऊ शकतात. हेच भगवंताने या 18व्या अध्यायात सांगितलेलं आहे, ज्यालाच आपण मोक्ष संन्यास योग म्हणतात आणि त्यावेळेलाच त्यांनी सांगितलेलं आहे, की अर्जुनाला भगवंताने, की "मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन. तू शोक करू नकोस. फक्त तू या सगळ्या मोहापासून दूर हो. सगळ्या अहंकारापासून, आसक्तीपासून दूर आणि तू फक्त मला शरण ये. म्हणजे जे काही कर्म करशील ते मला पाहून ते कर्म कर आणि त्याविषयी कोणत्या प्रकारची अपेक्षा ठेवू नको. अशा प्रकारचं तू जर कर्म करशील, तर त्या कर्मानुसार तुला मी ते फळ देईल आणि त्यानुसारच तुला याचा मोक्ष प्राप्त होईल. तर असं हे 18व्या अध्यायाचा सारांश आहे, ज्याला आपण मोक्ष संन्यास योग देखील म्हणतो. होप तुम्हाला याच्यातून सारांश कळला असेलच. आता आपण भगवंताच्या नावाचा जप करूया 1 मिनिटाकरता. आता आपण श्रीराम नंतर श्रीविष्णू नंतर श्रीकृष्णाच्या नावाचा जप करूया. श्रीराम, 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 श्रीराम. आता आपण श्रीविष्णूच्या नावाचा जप करूया. ओम विष्णुवे नमः. 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 आता आपण श्रीकृष्णाच्या नावाचा जप करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्रीकृष्णाय वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते 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 श्रीकृष्णाय वासुदेवाय. धन्यवाद. हे अधिक मासाच्या साठी की त्या वेळेला भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायाचं जे सारांश आपण तुम्ही श्रवण केलंत, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस हा असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण राहावं, हीच श्रीरामचरणी, श्रीविष्णूचरणी, श्रीकृष्णचरणी प्रार्थना करतो आणि इथे थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण. ओम श्री विष्णुवे नमः. जय श्रीराम, जय